आम्ही बचत करतो. अच्छा, मस्त थंडगार पाणी से नहाना चाहिए. तुम्ही नका करू आंघोळ. आम्हाला थंड पाण्याची ॲलर्जी आहे. आम्हाला लगेच सर्दी सवय लागली. बंद करू का आजपासून? अरे देव. ते दे इकडं माझ्याकडे रिमोट. तुमचं जे आहे तुम्ही चालूच ठेवा. आमच्यासाठी कशाला बंद करताय? आमच्यासाठी नका बाबा बंद करू तुमचे कामकाज. आता हे काय नवीन? ते माकडं माकडं नवीन माकडं. नवीन माकडं काय सारखं सारखं ग्रीन स्क्रीन येते वरती नाही का? आज शिवदादांची लाईव्ह नाही घेतली. आता हे काय नवीन? का बरं नाही घेतली शिवदादांनी लाईव्ह आज? काहीतरी कारण असेल त्याच्या मागचं. मी तर डीमार्ट मध्ये जाऊन आले, त्याच्यानंतर मग थोडंसं बसले लाईव्ह चालू करून, आणि मग आता गाडी गेली. आता गाडीची तयारी करून दिली, गाडी गेली. आता मला पाणी भरायचं होतं, पण पाणी थोडंसं प्रेशर आहे का त्याचं कमी आहे, त्याच्यामुळे म्हणलं जरा आता फुल आलं ना मग भरते प्यायचं पाणी. काय माझी हे कुठे ग वैशू? चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. अच्छा, आंघोळच करायची नाही माणसाने. वहिनीचा वाड्यावर जायचं आहे. वहिनीच्या वाड्यावर जायचंय काय? अच्छा, जा जा वाड्यावर जा बाबा. पेज फाटत असते, काय नको बनवू, एकच बनवत जा रोज. मला आवरावं लागलं. अच्छा, हा लय मेहनत करते माझी पोरगी, तर इतकी मेहनत करते दिवसभर, आहे का नाही? लय मेहनती माझी पोरगी. हेच तुम्ही मंगलताईंना म्हणताना मंगलताई सांगत होत्या. काय म्हणतात मंगलताईंना? अजनबी बन जाय. अच्छा. मला पण जायचं बाय डीमार्ट मध्ये. 5 ला जाणार आहे ते. काय नाही हो, नुसतं महागाई. चार्लीस पे मारतो. अच्छा, नुसतं मी म्हणते ना, आम्ही एक निरमा पॅकेट घेतलं पोरींसाठी, बिस्किट घेतले. बिस्किट वगैरे जास्त मी नाही आणत जास्त, पण तरी पण महिन्यातून एकदा तरी असतं बिस्किट वगैरे. एक मॅगी, आणि आमच्या साबणी संपल्या होत्या, सगळ्या साबणी संपल्या होत्या. मग कपड्याची, भांड्याची, नंतर संतूर वगैरे सगळं. मग तिथं जरा कसं सेट घेतले की जरा स्वस्त पडतात ना, म्हणून मग डीमार्ट मध्ये निरमा, साबण वगैरे काय काय गोष्टी तिथं जरा चांगल्या रेटमध्ये भेटतात ना, त्याच्यामुळे तिथून आणायच्या त्या गोष्टी. आणि जे दुसरा किराणा आहे का, जिथं ते होलसेलमध्ये विकतात का, तिथून आणायचा तो किराणा, जो दुसरा पाणीपुरीसाठी लागतो तो. 5 महिन्याचा कशाला एवढं काय करायचं आपल्याला? आपण एक महिन्याचंच भरतो, जास्त नाही भरत उगाचच. मग आणि माझं तर कसं होतं, डाळी धुळींना लगेच किडे लागतात आमच्या इथं. तर काय माहिती, एक तर ऊन पण पडत नाही, काहीच नाही, आणि किचनमध्ये खिडकी पण चांगली नाही आहे, म्हणजे तिथून हवा वगैरे काहीच पास होत नाही, त्याच्यामुळं धान्य नुसतं खराब होतं. त्याच्यामुळं मी काय करते, एक महिन्याचंच बास असतं मला. परत 10 वेळ जायचं नाही. हा ते तर आहेच, पण डीमार्ट मला जवळच आहे, चालत जाऊ शकते मी, इतकं जवळ आहे. आम्ही नाही 5 महिन्याचं, परत आम्ही 2 महिन्याचं भरतो. अच्छा, तुमची चारी बाजूंनी कमाई आहे. कमाईचं पण काय आहे, पण एवढं घेऊन काय करायचं उगाचच? ते काय म्हणतात ना, आता साबणी बघा, 20 आणल्यात वाटतं साबणी जास्त लागतात, निरमा जास्त लागतो, बाकी काय नाही. कारण की साबणी पोरी पण खेळत बसतात आणि सारखं लागतच. आणि मग काय काय गोष्टी असतात दुसऱ्या. आता हे एक पाय पुसायचे,